इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेत आहे. गाळून घेतलेलं आहे. गाळून घ्यायचं आहे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ. वाटीचं प्रमाण असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. यामध्ये टाकलेली आहे कस्तुरी मेथी. लाल मिरची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली दरदरीत लाल मिरची टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर बारीक कापून घेतलेला आहे. कोथिंबीर टाकलेला आहे. मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळ्या पिठाला लागायला पाहिजे. मुलांना लागलेल्या आहे सुट्ट्या आणि चटपटीत खाण्याची इच्छा होत असते, तर सहज आपण आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून चटपटीत अशी डिश बनवू शकतो. यामध्ये पोहा खायच्या चम्मचने 2 ते 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. आपल्या घरी किचनमध्ये वापरत असतो तेच तेल घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. तेल टाकल्याने डिश बनवत आहे ती क्रिस्पी बनत असतं, म्हणून आपण इथे तेल टाकायचं. आता आपण चपाती बनवण्याकरता पीठ मळत असतो त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे आहे. फार गिलसर नाही आणि खूप घट्ट पण नाही. जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आपण त्यामधून 1 वाटी पीठ बाजूला काढायचं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. बघा छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. इथे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. 2 बटाटा घेतलेले आहे. किसून घेत आहे किंवा मॅशरने मॅश करून घेतले तरी चालेल, पण गडा नाही राहायला पाहिजे, अख्खा बटाटा नाही राहायला पाहिजे. यामध्ये मिरची बारीक केलेली टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंच गरम मसाला, थोडीच हळद. गरम मसाला फार जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा आहे. जिरं टाकलेला, आमचूर पावडर आणि छान असं मिक्स करून घेऊया. थोडंच धनिया पावडर टाकायचं, फार जास्त धनिया पावडर नाही टाकायचं. आणि 1-2 चिमटच आपल्याला गरम मसाल्याचा पण वापर करायचा आहे. आणि आमचूर पावडर पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच टाकलेला आहे. मसाला टाकलेला आहे. कांदा टाकलेला, बारीक कापून घेतलेला होता कांदा आणि कोथिंबीर. छान असं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. मसाला बनवून घेतलेला आहे. बटाट्याचा मसाला बनवून बाजूला ठेवलेला. 1 मूठ गव्हाचं पीठ काढलेलं होतं आपण बाजूला, त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकलेले आणि मिश्रण बनवून घेतलेले आहे. आणि तीळ टाकलेली आहे यामध्ये. बघा मिश्रण बनवून तयार आहे, मसाला बनवून तयार आहे आणि पीठ पण मळून तयार आहे. आता आपण डिश बनवण्याची तयारी करूया. पीठ मळून घेतलेले होते, गोळा चपाती बनवत असतो त्याप्रमाणे बनवून घेतलेला गव्हाचं पीठ लावूया आणि चपाती लाटून घेऊया. चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच बनत आहे आणि चटपटीत डिश बनत आहे, क्रिस्पी कुरकुरीत. फार पातळ पण नाही, फार जाड पण नाही. या पद्धतीने याला सॉस लावूया. सॉस नसेल तर ग्रीन चटणी लावली तरी चालेल. सॉस मुलांना आवडत असतं म्हणून मी इथे सॉसचा वापर केलेला आहे. मोठे खात असेल तर हिरवी चटणीचा पण वापर करू शकतो. आणि आपण बटाट्याचा मसाला बनवून घेतलेला होता तो वरून लावायचा आहे आणि रोल बनवायचा आहे. रोल हा पोकळ बनवायचा नाही आहे, पॅक असा रोल बनवायचा आहे. बघा छान असा रोल बनवून घेतलेला. आता आपण कट देऊया. बाजूचा भाग पण तळण्याकरिता घेणार आहे. छान असा मी कट दिलेला आहे. आहे ना चटपटीत डिश. दिसायला पण छान दिसत आहे, तशीच ही खाण्याकरिता पण छान लागतं. मसाला पण छान बनलेला आहे. मसाल्याला जो मसाला आपण घरीच असतं तोच वापरलेला आहे, पण चटपटीत अशी डिश तयार होतं. मिश्रण बनवून घेतलेले होते ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि तेल गरम होण्याकरिता ठेवलेले होते. तेल फार जास्त गरम नाही पाहिजे, हलकं गरम असायला पाहिजे आणि फार थंड पण नाही, जेणेकरून बबल्स निघायला पाहिजे. त्याप्रमाणे तेल गरम करून घ्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला डिश आहे ती यामध्ये तेलामध्ये सोडायची आहे. आणि शिजू द्यायची, तेव्हाच आपल्याला पलटवायची आहे. लगेच पलटवण्याकरिता घेणार तर आपली जी आपण डिश बनवत आहे ती खाली कढईला चिकटणार.
म्हणून आधी शिजू द्यायचं, नंतरच पलटवायची आहे. आणि बनवून बघा, ही डिश चटपटीत आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत छान तळून घेतलेला आहे. बघूनच वाटत आहे ना चटपटीत, तशीच खाण्याकरिता पण छान बनलेली आहे. नक्की बनवून बघा. आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच चटपटीत डिश बनवलेली आहे. लहान मुलांना तसेच आपल्याला ही डिश खूप आवडणार. बनवून बघा, कमेंट करून सांगा कशी बनलेली आहे. बाय बाय.